हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आज तुमच्यासमोर एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ॲडमिशन प्रोसेस BSc नर्सिंग 2024-25 महाराष्ट्रातली जी चालू आहे तर ती एकदम शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे आणि कॅप राऊंड 5 जो सर्वांसाठी शॉकिंग होता, एकदम नवीन राऊंड आला होता. कारण की आपली जी नर्सिंगची जी मेन आपली जी सेल आहे त्याला आपण काय म्हणतो, इंडियन नर्सिंग काउन्सिल. तर इंडियन नर्सिंग काउन्सिलने कट ऑफ डेट वाढवल्यामुळे काय झालं मित्रांनो, की 1 महिना कट ऑफ डेट वाढवली 30 सप्टेंबरपासून तर 31 ऑक्टोबर केली. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये 5वा राऊंड घेण्याचा निर्णय घेतला गेलेला होता. तर त्या 5व्या राऊंडचं जे शेड्यूल होतं ते ऑलरेडी आलं होतं आणि त्याच्यानंतर एक नवीन विद्यार्थ्यांसाठी संधी आली होती आणि ती संधी मित्रांनो म्हणजे की नवीन रजिस्ट्रेशन करता येणे. तर नवीन रजिस्ट्रेशन नंतर जी कंबाईन मेरिट लिस्ट होती तर ती मेरिट लिस्ट आता इथं आपल्यासमोर आलेली आहे मित्रांनो. तर आतापर्यंत मी असं सांगत आलो किंवा माहितीप्रमाणे असं होतं की जी कंबाईन मेरिट लिस्ट येणार आहे, तर कंबाईन मेरिट लिस्ट फक्त इलिजिबल कॅन्डिडेट्स प्लस नवीन रजिस्ट्रेशन केलेले कॅन्डिडेट्स एवढ्यांचीच कंबाईन मेरिट लिस्ट येईल असं आपल्या सर्वांना वाटत होतं. पण मित्रांनो, असं बिलकुल झालेलं आहे का? असं बिलकुल झालेलं नाही आहे. तर कशा पद्धतीची लिस्ट आलेली आहे, किती नवीन नावं आलेली आहेत आणि किती मुलांना 5व्या राऊंडसाठी जाता येणार आहे आणि मॅनेजमेंट राऊंडचं शेड्यूल काय असणार आहे, या सर्व गोष्टी आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे कारण की खूप गरजेचा व्हिडिओ तुमच्यासाठी होणार आहे. तर मित्रांनो, आता आपण स्टार्ट करू की कशाप्रकारे नवीन लिस्ट आलेली आहे आणि नवीन लिस्टचा आपल्याला काय काय फायदा होणार आहे आणि काय काय याच्यातून आपल्याला माहिती घेता येणार आहे. तर ते आज आपण या व्हिडिओमधून बघू. तर मित्रांनो, स्टार्ट करूया आपण आपल्या व्हिडिओला. तर मित्रांनो, मी आता ही जी डाउनलोड केलेली लिस्ट आहे तर ही लिस्ट म्हणजे आपली आहे प्रोव्हिजनल कंबाईंड स्टेट मेरिट लिस्ट ऑफ MH BSc नर्सिंग CET 2024 डिक्लेअर ऑन द 4 ऑक्टोबर 2024. 4 ऑक्टोबर रोजी म्हणजे आज ही जी लिस्ट आलेली आहे. तर ह्या लिस्टचे आपण शेवटपर्यंत जर पेजेस जर बघितले तर 381 पेजेस आहेत आणि एकदम लास्टला जर आपण स्क्रोल जर केलं मित्रांनो, तर स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथं आकडा बघायला मिळेल. तर तो म्हणजे 16,000 विद्यार्थी, म्हणजे 16,000 विद्यार्थ्यांची जी लिस्ट आहे तर ती लिस्ट याच्यामध्ये आलेली आहे. आता या लिस्टमध्ये जर बघायचं झालं मित्रांनो, तर भरपूर सारे विद्यार्थी पहिले नॉट इलिजिबल होते आणि नॉट इलिजिबल विद्यार्थ्यांचे नावं पण या लिस्टमध्ये आलेले आहेत आणि प्लस नवीन रजिस्ट्रेशन केलेले जे कॅन्डिडेट आहेत तर त्यांचे पण नावं याच्यामध्ये आलेली आहे. तर आता आपण बघू की नवीन रजिस्ट्रेशन केलेले कॅन्डिडेट किती आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला हा आकडा ध्यानात ठेवायचा आहे, 16,000 एकदम झिरोमध्ये आकडा आहे, राऊंड फिगर आकडा आहे 16,000. यानंतर आता आपण काय करू, आपली जी पहिली मेरिट लिस्ट होती म्हणजे ज्यावेळेस पहिल्यांदा रजिस्ट्रेशन सर्वांनी केले होते कॅप राऊंड 1च्या आधी, तर त्यावेळेची जी विद्यार्थी संख्या होती 380 पेजेस, म्हणजे फक्त एकच नवीन पेज आलेलं आहे आणि त्यावेळेस विद्यार्थी संख्या होती 15,928, म्हणजे जवळपास फक्त. तर मित्रांनो, 16,000 मायनस 15,928 म्हणजे आपल्यासमोर आकडा येतोय फक्त 72, म्हणजे 72 फक्त नवीन मुलं आहेत ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ज्यांचं सक्सेसफुली रजिस्ट्रेशन कॅप राऊंड 5साठी झालेलं आहे. कळलं मित्रांनो. तर बाकीचे जे मुलं होते जे नॉट इलिजिबल होते त्यांनी रजिस्ट्रेशन करण्याचं ट्राय केलं पण त्यांचं कुठल्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन झालेलं नव्हतं. आणि CET सेलने सर्वात केलेली मोठी चूक म्हणजे रजिस्ट्रेशनसाठी त्यांनी एक क्रायटेरिया देणं खूप गरजेचं होतं. रजिस्ट्रेशन क्रायटेरिया इलिजिबल कॅन्डिडेटसाठी जे मुलं कॅन्सलेशन आहेत ते रजिस्ट्रेशन करू शकतात, की जे मुलांनी अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन केलं नाही असे करू शकतात, किंवा जे मुलं नॉट जॉईंट आहेत, जे CET सेलच्या कॅप राऊंडमधून बाहेर पडलेत असे विद्यार्थी, कुठले विद्यार्थी किंवा जे डॉक्युमेंटमुळं मागं राहिलेत असे विद्यार्थी. तर अशी एक इलिजिबल लिस्ट किंवा इलिजिबल कॅन्डिडेटचे इन्स्ट्रक्शन येणं खूप गरजेचं होतं, जेणेकरून विद्यार्थ्यांना समजेल की बाबा माझं ॲडमिशन होईल की नाही होईल, रजिस्ट्रेशन करू शकतो की नाही होऊ शकतो. 4-5 दिवस दिले रजिस्ट्रेशनसाठी, मुलांचा खूप जास्त गोंधळ उडला आणि भरपूर मुलांनी सायबर कॅफेकडे धाव घेतली आणि रजिस्ट्रेशन करण्याचं ट्राय केलं. पण रोल नंबर ऑलरेडी ऑक्युपाईड, रोल नंबर ऑलरेडी टेकन असे विद्यार्थ्यांना मेसेज आले आणि भरपूर विद्यार्थ्यांचं नॉट जॉईन विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही. तर अशा सर्व विद्यार्थ्यांपुढं सध्या एकच प्रश्न उभा आहे आणि तो प्रश्न म्हणजे आमचं नाव सर परत लिस्टमध्ये आलेलं आहे, जे आता आपण नवीन लिस्ट परत आपण ओपन करू 381 पेजेसची, ज्याच्यामध्ये एक पेज आपल्याला जास्त बघायला मिळते. तर आता आपण पहिल्या पेजवर जाऊ परत. तर मित्रांनो, आता आपण जातोय पहिल्या पेजवर. पहिल्या पेजवर गेल्यानंतर मित्रांनो, ह्या लिस्टमध्ये काय काय तुम्हाला ऑलरेडी सगळं माहिती आहे. तर आपण बोलणार होतो मेन टॉपिकवर, जो म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं नॉट जॉईंट आलं त्यांचे पण नाव आहे रजिस्ट्रेशन लिस्टमध्ये आहेत. तर मित्रांनो, मला फक्त एवढं सांगायचं की ही कंबाईंड स्टेट मेरिट लिस्ट आहे. हिच्यामध्ये पहिले विद्यार्थी आहेत प्लस नवीन 72 विद्यार्थी जॉईन झालेत.
तर जे विद्यार्थी नॉट जॉईंट होते, ऑलरेडी लिस्टमधून बाहेर पडलेले आहेत, तर अशा विद्यार्थ्यांसाठी चान्स नसणारे कॅप राऊंड 5साठीचा. इन केस जर CET सेलने जर ऐन वेळेस जर परत रूल्स रेग्युलेशन जर चेंज जर केले आणि जर तुम्हाला जर कॅप राऊंड 5साठी जर चॉईस फिलिंग करता जर आली, तर तुम्ही जरूर करा. कॅप राऊंडसाठी फिलिंग करण्यासाठी, चॉईस फिलिंग करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे पैसे मित्रांनो तुम्हाला लागत नाही. त्यामुळे आता जरी CET सेलने आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेले असतील किंवा असतीलचा तर प्रश्नच नाही आहे, नाहीच दिलेले CET सेलने इन्स्ट्रक्शन की आता ही लिस्ट आलेली आणि या लिस्टमधून कुठले विद्यार्थी चॉईस फिलिंग करू शकतात. तर मित्रांनो, माझं असं म्हणणं आहे, जर आपल्याला कुठल्याच प्रकारे जर इन्स्ट्रक्शन आलेले नाही आहे, तर आपण ट्राय करण्यासाठी काहीच हरकत नाही आहे. जर तुम्हाला वाटतंय मला चॉईस फिलिंग करता येऊ शकते, तर तुम्ही चॉईस फिलिंगसाठी जा. नसेल तुम्हाला सायबर कॅफेमध्ये जायचं, तर तुम्ही मोबाईलवरून का होईना चॉईस फिलिंग करून बघा. इन केस बाय लक जर झाली चॉईस फिलिंग तर चांगलंच आहे. जर CET सेलचे तसे इन्स्ट्रक्शन्स नाहीच आहेत, तर नाही होणार. पण जर इन्स्ट्रक्शन आलेले नाहीच आहे आपल्याला की कुठले विद्यार्थी चॉईस फिलिंग करू शकतात, मग तुम्ही चॉईस फिलिंग एकदा करून बघा. झालं तर चांगलंच आहे. पण जे उर्वरित नवीन 72 विद्यार्थी आहेत, ज्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी 101% CET सेल चॉईस फिलिंगसाठी चान्स देणार आहे. आता आपण त्या 72 विद्यार्थ्यांची एक बात करू की 72 विद्यार्थी आहेत, तर 72 विद्यार्थ्यांना वाटेल सर आता आम्हाला कॉलेज भेटेल का? येस गाईज, तुम्हाला 101% कॉलेज भेटेल. कारण की भरपूर कॉलेजला 15% सीट्स या मॅनेजमेंटच्या असतात आणि अजून कॉलेजच्या 15%, 20% सीट्स या बाकी आहेत. म्हणजे तुमचे जे वरतीले जे 4-5 सीट्स आहेत, तर ते सर्व कॉलेजेसला बाकी आहेत. जे 72 विद्यार्थी बाकी आहेत, तर त्यांनी फक्त आता सीट मॅट्रिकची वाट बघा. सीट मॅट्रिक्स येईल, कुठल्या कॉलेजला किती सीट्स बाकी आहे ते कळेल तुम्हाला आणि ज्या कॉलेजला 15%पेक्षा जास्त सीट्स बाकी आहे, तुम्ही बिनधास्तपणे अशा कॉलेजची चॉईस फिलिंग करा. तुम्हाला कॉलेज भेटून जाईल. नागपूरमधले काही नवीन कॉलेजेस आहेत, तर ते नवीन कॉलेजेसची आय थिंक दत्ता मेघे त्या कॉलेजचं नाव आहे. 60ची इंटेक होती, 100ची झाली. तिथं डायरेक्ट 40 विद्यार्थ्यांची संख्या वाढली. 40 विद्यार्थ्यांची संख्या वाढली. अल्टिमेटली तुम्ही ते कॉलेज टाका. नवीन जरी कॉलेज असेल तरी पण तिथं तुमचा नंबर 101% लागू शकतो. ही झाली नवीन विद्यार्थ्यांसाठी संधी की एका कॉलेजच्या सीट्स वाढल्यात, त्यामुळे तुम्ही तिथं चॉईस फिलिंग करू शकता. त्यानंतर विद्यार्थ्यांना वाटेल अजून काही नवीन कॉलेजेस ॲड होतील का? तर मित्रांनो, हे जोपर्यंत सीट मॅट्रिक्स येत नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही की नवीन कॉलेजेस ॲड होईल की नाही होईल. इन केस जर आलं तर कॉम्पिटिशन खूप कमी असणार आहे. 72 विद्यार्थी आणि चॉईस फिलिंग करायला फक्त 72च विद्यार्थी आहेत आणि तुमच्यासमोर मित्रांनो 200 कॉलेजेसची लिस्ट आहेत. इथं असं झालं आहे की विद्यार्थी संख्या झाली कमी आणि कॉलेजेसची संख्या झाली जास्त. प्रत्येक कॉलेजला 1-2 जागा तर बाकीच आहे आणि ह्या विद्यार्थ्यांचा फायदा, बेस्ट फायदा असा होणार आहे मित्रांनो, कारण की भरपूर विद्यार्थ्यांनी कॅन्सलेशन केलं आहे आणि चौथा राऊंड, शेवटचा राऊंड असल्यामुळे काही विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेऊन टाकले, काहींनी डायरेक्ट कॅन्सलेशन केलं आणि काही तर कॉलेजला गेलेच नाही. त्यामुळे जे ऑलरेडी रजिस्टर कॅन्डिडेट होते, 99% विद्यार्थी तर आता बादास आउट झालेले आहेत. त्याच्यापैकी काही जण रिटर्न आहेत, काही जण कॅन्सल आहेत, काही जण नॉट जॉईंट आहेत. इन केस कुणी बाय लक चान्स जर बेटरमेंट केलं असेल, ज्याला मॅनेजमेंटच्या राऊंडसाठी जायचं आहे, त्यांनी 4th राऊंडमधून बेटरमेंट केले, असे विद्यार्थी पण 5व्या राऊंडसाठी ॲप्लिकेशन करू शकतात. 5व्या राऊंडसाठी तुम्ही चॉईस फिलिंग करू शकतात. तर मित्रांनो, समजले अशा पद्धतीने 5वा राऊंड असणार आहे आणि कुठले कुठले विद्यार्थी इलिजिबल असणार आहे हे आपण सांगितले. तुम्ही जर नॉट जॉईंटपैकी असाल तर तुम्ही पण एकदा करून बघा. झालं तर चांगलंच आहे, नाही झालं तर मग तुम्ही मॅनेजमेंटमधून ॲडमिशन घेऊ शकता. आता 5व्या राऊंडसाठी पुढली प्रोसेस काय असणार आहे आपण याच्याबद्दल थोडक्यात बघू. तर आता आपण येतोय आपल्या नोटीस नंबर 17मध्ये. तर आज तारीख होती मित्रांनो 4/10/2024. तर आज पब्लिकेशन ऑफ द कंबाईंड मेरिट लिस्ट होती आणि याच्यासोबतच आपल्याला सीट मॅट्रिक्स पण येणार होतं. तर मित्रांनो, अजूनपर्यंत सीट मॅट्रिक्स काय आलेले नाही आहे. जसं सीट मॅट्रिक्स येईल, तुमचा भाऊ तुमच्यासाठी त्याच्यावर पण व्हिडिओ बनवणार आणि लगेच आपल्या चॅनलवर अपडेट करणार. त्यामुळे चॅनलसोबत तुम्ही जुळून राहा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपण चॅनलवर नवीन ॲक्टिव्हिटी पण आणतोय मित्रांनो. आपण WhatsAppला नवीन ग्रुप ओपन केला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व नोट्स प्रोव्हाइड करतोय, पुस्तक प्रोव्हाइड करतोय. तुम्हाला त्या ग्रुपला जर जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकली आहे, तुम्ही लगेच तिथून जायचं आहे, ग्रुपला जॉईन व्हायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे आता ॲडमिशन प्रोसेसबद्दल अजून जी याच्यानंतरची जी इन्फॉर्मेशन येईल तर ती आपल्या चॅनलवर मी लवकरात लवकर अपडेट टाकण्याचा प्रयत्न करेल. आत्तापर्यंत जितक्या पण इन्फॉर्मेशन आल्या, जितक्या पण नोटीस आल्या, सर्व एक ना एक नोटीस आपण आपल्या चॅनलवर टाकलेली आहे. तर मित्रांनो, चॅनलला सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तर मित्रांनो तुमचा एक लाईक आणि तुमची कमेंट माझ्यापर्यंत जरूर पोहोचवा. धन्यवाद मित्रांनो.